नमस्कार मित्रांनो. प्रेम ही अशी भावना आहे किंवा घटना आहे, की जी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडते किंवा कधी ना कधी कोणावर ना कोणावरती आपला जीव जडतो, प्रेम होतं. अर्थात याकरता वय, आर्थिक स्थिती, तुमचे जात, धर्म किंवा एकंदरीत तुमचं सामाजिक जे बॅकग्राऊंड आहे, हे कशा प्रकारचं आहे, हे जास्त महत्त्वाचं नसतं. प्रेम हे होतंच. अर्थात प्रेम कधी ठरवून होत नाही आणि ठरवून केलेलं प्रेम याला प्रेमही म्हणत नाही, त्याला व्यवहार म्हणतात. तर अर्थातच प्रेम होणं हे कधी-कधी सहज होऊन जातं, नकळत होऊन जातं. परंतु ते प्रेम निभावणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेस आपण प्रेमामध्ये एकत्र येतो, त्यावेळेस एकमेकांच्या ज्या सकारात्मक बाजू असतात, त्याच बघून आपण एकमेकांच्या प्रेमामध्ये सम्मिलित होतो. परंतु प्रेमासाठी किंवा कोणतेही प्रेम तुम्हाला व्यवस्थितपणे पुढे न्यायचं असेल, तर त्याकरता समोरचा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्याचं संपूर्ण व्यक्तित्वासहित आपण स्वीकारणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वाचे काही नकारात्मक, सकारात्मक कंगोरे असतातच. ते स्वीकारूनच तुम्हाला जर का तुम्ही पुढे जाल, तर का तो तुमचं प्रेम आहे, हे सक्सेसफुल होऊ शकेल. तर त्याकरता आपण आता जी चर्चा करणार आहोत, ती मेष राशीचे पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री जर का परस्पर प्रेम संबंधात असतील, तर अर्थातच ते प्रेम संबंधात कशा प्रकारे येतात, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कोणत्या गोष्टीमुळे ते प्रेम संबंधामध्ये पुढे जाऊ शकतात, अर्थात कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पाळल्या पण पाहिजेत, एकमेकांचे स्वभाव गुणधर्म नेमके कशा प्रकारचे असतात, एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर मुळातच मेष ही जी रास आहे ही संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. कारण राशीचा स्वामीच मंगळ आहे आणि तत्वसुद्धा अग्नी आहे. चर स्वरूपाची ही रास आहे. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मेष राशीच्या व्यक्तीमध्ये किंवा पुरुषांमध्ये दिसून येतो ते म्हणजे त्यांचा आवेश, त्यांच्यामध्ये असणारा जबरदस्त स्पीड किंवा वेग, ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्वात दिसून येते. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे वागणं, बोलणं, चालणं, पैसे खर्च करणं, फॅशन, सगळ्या गोष्टींमध्ये हा जो वेग आहे, हा वेग दिसून येतो. परंतु एक गोष्ट खूप चांगली आहे की बदल करण्याची जी पात्रता आहे ती मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगली दिसून येते. वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांच्या बाबतीत हा मामला पूर्ण वेगळा आहे. वृषभ राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर अर्थातच ही रासच मुळात संपूर्ण स्त्री तत्वाची आहे आणि त्यामध्ये शुक्राची आहे. तर अर्थातच ते सगळे गुणधर्म तुम्हाला वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगले प्रकारे दिसून येतील. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, त्यांचं लाजणं आणि त्यांचे डोळे हे त्यांचे खूप महत्त्वाचे अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे ते इतरांपेक्षा थोडेसे वेगळे दिसतात. अर्थात आता आपण थोडंसं चर्चा करू की मेष राशीचे पुरुष नेमकं वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी पाहतात की ज्यामुळे ते त्यांच्यावरती भाळतात किंवा लगेचच्या लगेच त्यांच्यामध्ये फर्स्ट साईट लव्ह असा प्रकार सुद्धा होऊ शकतो. वृषभ राशीच्या स्त्रीचं जे वागणं बोलणं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची, फॅशन कोणती करायची, कशा प्रकारे कॅरी करायची, या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. लक्षात द्या, तुम्ही बऱ्याच वेळा अशा व्यक्ती बघितलेल्या असतील की महागातले ते कपडे खरेदी करतात, परंतु ते कपडे किंवा ती जी फॅशन आहे ही कशा प्रकारे कॅरी करायची, आपल्याला नेमके शोभतील, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या स्किन टोनला, आपल्या एकंदरीत अंगाला शोभतील असे कपडे कशा प्रकारे धारण करायचे आणि कशा प्रकारे कॅरी करायचं, याचं फारसं भान हे बऱ्याच व्यक्तींना नसतं. फक्त पैसे आहेत म्हणून कपडे खरेदी केले जातात आणि ते कशा प्रकारे कॅरी करायचं याचं भान नसतं. परंतु ही गोष्ट वृषभ राशीच्या स्त्रीनं अगदी जन्मजात उपजतच माहिती असते. म्हणजे रंगसंगती कशा प्रकारे करायची, त्याचप्रमाणे फॅशन कशा प्रकारे कॅरी करायचा, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती असतो. ही गोष्ट पटकन नजरेत भरण्यासारखी असते. कारण पहिल्या 4 सेकंदामध्येच तुम्ही एखाद्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुमचं जे एकंदरीत तुमचं जे मत आहे ते सकारात्मक किंवा नाही, म्हणजे हा किंवा नाही, पहिल्या 4 सेकंदामध्येच आपला मेंदू साधारण हे ठरवत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोबर फॅशन हे वृषभ राशीच्या स्त्रीचं अतिशय महत्त्वाचं असं रूप आहे. म्हणजे फॅशन करतील ते नजरेत भरण्यासारखे किंवा अगदी ठळक वगैरे असं नसेल, सोबर असेल परंतु त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला शोभण्यासारखं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे, हे विसरून चालणार नाही. कारण वृषभ राशीची जी स्त्री असतं यांचं बोलणं अतिशय चांगलं असतं. म्हणजे विषयाला धरून बोलणं, नेमकं बोलणं, विचार करून बोलणं, आपलं बोलणं विनोदी शैलीने मांडणं, कधीकधी विडंबनात्मक मांडणं,
त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यातून दुसरा दुखावला जाणार नाही, तरीही त्याला त्याची चूक समजेल, तरीही गोष्टी त्याच्यासाठी व्यवस्थितपणे घडवून आणायचा हा जो भाग आहे बा, वृषभ राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. आणि ही गोष्ट मेष राशीच्या पुरुषांना लगेच नजरेत भरते, कारण ही यापैकी कुठल्याच गोष्टी मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. कारण खरं तर आपल्यामध्ये ज्या गोष्टी नसतात त्या जर का आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये बघत असू आणि खास करून भिन्न लिंगी व्यक्तीकडे बघत असू, तर अर्थात एक नॅचरल अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते होतंच. आणि तशाच प्रकारचं आकर्षण हे मेष राशीच्या पुरुषांकडून वृषभ राशीच्या स्त्रीकडे केलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांचा आवाजाचा जो कंप असतो, बोलण्याची जी पद्धत असते ती अतिशय चांगली असते. मुळातच वृषभ राशीची जी स्त्री असते त्यांना गाण्याची खूप आवड असते, संगीताचा चांगला कान असतो. त्याच्यामुळे आपलं बोलणं कशा प्रकारे मांडायचं, कशा प्रकारे पुढे न्यायचं, मुद्दा कितीही जरी म्हणजे ज्याला आपण गुंतागुंतीचा असेल किंवा गंभीर जरी असेल तरी सहजपणे मांडणं हा भाग त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीतच जर का तुम्ही बघितलं तर वृषभ राशीच्या स्त्रीचं जे एकंदरीत त्यांचं जे पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, वागणं, बोलणं, विचार करणं हे तुम्हाला थोडंसं उच्च प्रकारचं वाटेल, थोडंसं महागडं त्यांचा लाईफस्टाईल असं वाटेल, परंतु तसं अजिबात नाही. अतिशय व्यवस्थितपणे प्रॅक्टिकल नेचर, थोडंसं कंजूस म्हटला तरी चालेल, तर प्रॅक्टिकल नेचर हा थोडा वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेष राशीच्या पुरुषाला तेवढा पुरेशा असतात. कारण मेष राशीचं पुरुषांचं कसं असतं, एकदा बघितलं, एकदा आवडलं की पटकन होकार द्यायचा, पटकन ती ती जी स्त्री आहे वृषभ राशीची ही मनात भरते आणि मग प्रेमासाठी ते एकदम आतुर होतात आणि त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह सुद्धा घेतात. आता थोडंसं आपण चर्चा करू की वृषभ राशीची जी स्त्री आहे ही मेष राशीच्या पुरुषांमध्ये नेमक्या अशा कोणत्या गोष्टी पाहते किंवा कोणत्या गोष्टीवरती भाळते. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुष तत्व, संपूर्ण पुरुष तत्व हे मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. म्हणजे एखादं काम जर का आपल्या समोर आलं तर त्या कामाचा पडशा पाडायचा, आधी काम मग विचार, हा जो भाग आहे हा दंड मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगला दिसून येतो. आणि चार चौकामध्ये लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे एखादं काम करायचं तर ते संपूर्णपणे झोकून करायचं, त्या कामामध्ये इतरांपेक्षा पुढे जायचं, नंबर 1 वर राहण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि कशालाही घाबरत नाहीत, कुठल्या परिस्थितीला नाही, कुठल्या व्यक्तीला नाही. त्यामुळे जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा जो गुण एखाद्या स्त्रीला आपल्या जोडीदारामध्ये अपेक्षित असतो, हे संपूर्ण गुण किंवा या संपूर्ण मिश्रण हे मेष राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्यामुळे हाच जोडीदार आपल्याला मिळायला हवा, जेणेकरून भविष्याची चिंता नाही, जेणेकरून हा संपूर्ण जबाबदारी आपली घेऊ शकेल आणि आयुष्यामध्ये एक चांगला साथीदार हा बनू शकेल. तर हा जो भाग आहे हा भाग या त्यांच्या स्वभावावरती वृषभ राशीची जी स्त्री आहे ती लगेच भाळते. परंतु लगेच जरी भाळत असली तरी होकार ती लगेच कळवणार नाही. कारण नीट विचार करणं, सम्यक विचार करणं, सखोल विचार करणं, चारही बाजूने विचार करणं आणि दूरवरचा विचार करणं हा भाग वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये असतो. आणि त्यामुळे जरी त्यांना एखादा पुरुष, म्हणजे इथे आपण मेष राशीच्या पुरुषाबद्दल पाहतोय, तरी त्यांना तो पटला, रुसला तरीसुद्धा थोडासा वेळ घेतील, लगेचच्या लगेच होकार भरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात हे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे असतात. म्हणजे दुसरं आपल्याला मदत करेल आणि त्याच्या लेखी आपण पुढे जाऊ असं नाही. एखादी गोष्ट होत नसेल तर ती घडवून आणायची हा जो भाग आहे बा मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगला दिसून येतो. आणि कितीही जरी अपयश आली तरी अपयशाला न डगमगता आपल्या समोर जे यश आहे त्याला गवसणी कशी घालायची, किती बाय हुक्स और क्रूस संपूर्ण समर्पणाने यश खेचून आणायचं हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि त्यांच्याबद्दलची जी सोशल सिक्युरिटी आहे, सोशल आहे, फायनान्शियल आहे, ही जी सिक्युरिटी आहे ही सिक्युरिटी आणि त्याचं भान हे वृषभ राशीच्या स्त्रीला किंवा ते जे एलिमेंट आहे हे एलिमेंट वृषभ राशीच्या स्त्रीला मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसतं. आणि म्हणूनच या दोघांमध्ये परस्पर आकर्षण होतं आणि मेष राशीचे पुरुष आणि वृषभ राशीची जी स्त्री आहे हे एकमेकांच्या प्रेमामध्ये येतात किंवा त्यांच्या प्रेमामध्ये त्यांना ज्या अपेक्षा आहेत त्या गोष्टी त्यांना मिळतात. अर्थात प्रेम तर होतं, परंतु प्रेम आता पुढे नेण्यासाठी एखादा व्यक्ती कुठलाही असेल तो फक्त आणि फक्त काय सकारात्मक गुणाने किंवा पॉझिटिव्ह गुणाने भरलेला आहे असं काही ना काही निगेटिव्ह गुण सुद्धा, निगेटिव्ह ट्रेट्स सुद्धा आहेत. परंतु ज्यावेळेस आकर्षण होतं त्यावेळेस या ज्यांच्या निगेटिव्ह ट्रेट्स असतात हे आपल्याला सहसा दिसून येत नाही. आपण फक्त आणि फक्त फुलाच्या सौंदर्याकडे जातो, फुलांच्या देठाला काटे पण आहेत हे आपण विसरतो. तर साधारणतः ही गोष्ट सुद्धा तरी जर का तुमची लक्षात घेतली, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एखादा व्यक्ती जर का त्याच्या गुण अवगुणांसहित जर का तुम्ही स्वीकारलात आणि तुम्ही प्रेमामध्ये पुढे गेलात तर अर्थात तुमच्या प्रेम हे अतिशय व्यवस्थितपणे फुलू शकेल.
तर जसं आपण मेष राशीच्या पुरुषांबद्दल थोडंसं बघू, कारण याने कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या लक्षात ठेवायला हव्यात. लक्षात घ्या, मेष राशीचे पुरुष हे बिनधास्त असतात, मनमोकळे असतात, आपली गोष्ट थेटपणे सांगणारे असतात. परंतु हा जो थेटपणा आहे, हा जो बिनधास्तपणा आहे, याला थोडीशी काटेरी थोडीशी बाजू असते. म्हणजे त्याचं बोलणं असते ते सरळ सरळ हृदयाचा छेद घेऊन पुढे जाणारं असतं, हृदयाचा वेध घेतं, आणि ते जे आहे बोलणं हे कधी कधी अगदी टोकाचं सुद्धा होऊ शकतं. अर्थात त्यांना ही गोष्ट टोकाची वाटत नाही, पण ऐकणाऱ्यांना वाटते. ऐकणाऱ्या लक्षात घ्या, तुम्ही बोलताना शब्द बोलून जाता, तुमचा तो स्वभाव आहे. परंतु ऐकणारा त्याच्यासाठी ते शब्द नवीन असतात, त्याच्या कानामध्ये ते शब्द उमटत राहतात आणि ते शब्द तो घेऊन जातो. इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि वृषभ राशीच्या स्त्रीसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण त्यांचा मुळातच स्वभाव किंवा त्यांचं बोलणं हे खूप चांगलं असतं. आणि मग त्यांच्या जोडीदाराने असं काय विचित्र विक्षिप्त जर का बोललं तर ते त्यांना आवडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही स्त्रीसाठी त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे ते कोणत्याही राशीचे असो, सेल्फ रिस्पेक्ट अतिशय महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या, जर का स्त्रीबरोबर कुठलंही नातं जर का तुम्हाला जपायचं असेल, मी असं म्हणत नाही की फक्त रिलेशनशिपबद्दलचं, कुठलंही असेल, बहिणीचं असेल, आईचं असेल किंवा प्रेयसीचं असेल, कोणतेही नातं जर का तुम्हाला एखाद्या स्त्रीशी जपायचं असेल तर त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट राखणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. ती फक्त स्त्री आहे म्हणून तिला सेल्फ रिस्पेक्ट नाही, म्हणून तिने नेहमी ॲडजस्ट करावं असा भाग कधीही धरून चालू नका. म्हणजे तुम्ही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये असा तर स्त्रीचा सेल्फ रिस्पेक्ट राखणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मेष राशीच्या पुरुषांनी खास करून ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. घालून पाडून बोललं किंवा त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी थोड्याशा कमी आहेत त्याच्यावर ते सारखं बोलत राहणं, हा प्रकार अजिबात करू नका. गोष्टी टोकाच्या होऊ शकते. लक्षात घ्या, वृषभ राशीची स्त्री ही लगेचच्या लगेच तुम्हाला सांगणार नाही. ती दुखावली जाईल, एकदाच, दोनदा, तीनदा, चारदा दुखावली जाईल. नंतर कुठेतरी जाऊन ती मनाचा पूर्णपणे, कारण वृषभ राशीची स्त्री, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नीट विचार करणारी आहे, सखोल विचार करणारी आहे. प्रेमामध्ये सुद्धा होकार भरताना थोडा वेळ घेईल आणि त्यानंतर त्या संदर्भात विचार करेल. तर तुमच्या म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी अशा प्रकारे काही गोष्टी केल्या तर अर्थातच त्या मानवणाऱ्या नाही आहेत आणि पुढे जाऊन त्या गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवायला हवी की वृषभ राशीच्या स्त्रिया त्यांना बोलायला खूप आवडतं, आपली गोष्ट समोरच्याला सांगायला खूप आवडतं. आणि मुळातच स्त्री असल्याकडे बोलणं हा भाग त्याच्यामध्ये थोडा जास्त दिसून येतं. तर त्यांनी जे शेअरिंग केलेल्या गोष्टी आहेत या तुम्हाला समजायला हव्यात. तुम्हाला त्यांना वेळ देता यायला हव्यात. कधी कधी आपल्याला काही गोष्टी पटत नाही, रुचत नाही, कारण मेष जी रास आहे ही सरळ आहे, पुरुष तत्वाची रास आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीबद्दलचा जास्त विचार करणं किंवा त्याबद्दलचं जास्त इमोशनल वगैरे होणं हा काय भाग मेष राशीच्या पुरुषांना तसा पटत नाही. परंतु तो प्रेमामध्ये तुम्हाला काय आहे की ॲडजस्ट करून घ्यावं लागलं. आणि प्रेम भावनेमध्ये भले जे व्यक्ती असतात त्यांचा जो स्वभाव असतो तो विरघळतो. तर तशाच प्रकारचा तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट केलं तर अर्थातच ही गोष्ट वृषभ राशी स्त्रीला अतिशय आवडते. आता इथे एक गोष्ट, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या स्त्रीने अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात. पहिली महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची आहे नाही एकाच झालं, कारण वृषभ राशीचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे तसं पाहिलं तर खूप चांगलं असतं. वागणं, बोलणं, विचार करणं या सगळ्या बाबतीमध्ये एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे, ती म्हणजे थोडासा हट्टीपणा. हट्टीपणा हा खूप सूक्ष्म रूपात असतो वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये. तो कधी कधी दिसतही नाही, पण तो कधी कधी अगदी छोट्या गोष्टींमध्ये त्या छोट्या गोष्टी पकडून ठेवणं आणि तो मग स्टेटस इश्यू बनवणं, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि मेष राशीच्या पुरुषांना त्या गोष्टी अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो की त्याच्याचा काही उपयोग नाही आहे, त्या गोष्टीला काही वेटेज नाही, अशा गोष्टी जर का वृषभ राशीची स्त्री पकडून चालत असेल आणि ती जर का स्टेटस इश्यू बनत असेल तर ते सुद्धा तेवढंसं योग्य नाही. ही गोष्ट वृषभ राशीच्या स्त्रींनी लक्षात ठेवायला हवी. किंवा कारण जर का तुम्ही छोट्या गोष्टी पकडून ठेवलात तर गोष्टी पुढे जाणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तर ह्या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि सेल्फ रिस्पेक्ट मेष राशीच्या पुरुषांना सुद्धा राखणं गरजेचं राहील. सहज किंवा मस्करीमध्ये सुद्धा त्यांचा अपमान होईल अशा काही गोष्टी करू नका. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट जी की दोन्ही राशीच्या स्त्रींना किंवा पुरुषांना, म्हणजे मेष राशीच्या पुरुषांना किंवा वृषभ राशीच्या स्त्रीला लक्षात ठेवायला हवी, ते म्हणजे तुमचा जो पार्टनर आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबद्दल जास्त बोलू नका, जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवू नका. ही गोष्ट दोघांसाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची. तसं जर का असेल तर अर्थातच तुमचं रिलेशनशिप धोक्यात आलंच म्हणून समजा. ही गोष्ट फार महत्त्वाची, कारण प्रत्येकाला वाटतं की आपला जो पार्टनर आहे
त्यांनी आपल्याबद्दलच विचार करावा, इतरांबद्दल थोडासा विचार कमी करावा किंवा त्याच्याबद्दल जास्त विचार न दाखवावा, ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते आणि ती थोडीशी बरोबर पण आहे. कारण पूर्णपणे फ्रीडम तुम्हाला प्रेमामध्ये तसं मिळणं थोडंसं कठीण आहे दोन्ही बाबतीमध्ये. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जर का ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या, तर तुमचं जे प्रेम आहे, तुमचं जे रिलेशनशिप आहे, अतिशय स्मूथपणे पुढे जाईल, अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाईल. आपलं या संदर्भातलं मत काय आहे? आपल्या अपेक्षा काय आहेत? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.